आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। अंबरनाथ शहराच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटात आपल्या कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश करून शरद पवार गटाला जबरदस्त धक्का दिला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सदाशिव पाटील यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह जाहीर प्रवेश केला। त्यामुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या संघटनेला आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धक्का बसला आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्या सदाशिव पाटील यांचे स्वागत करून त्यांची अंबरनाथ शहराध्यक्षपदी नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली, तर डी मोहन यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष भरत गोंडली यांनी पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे नवनिर्वाचित अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील, किसनराव तारमले, कमलाकर सूर्यवंशी, आप्पा मालुसरे, कार्याध्यक्ष डी मोहन, माजी नगरसेवक सचिन पाटील, पूनम शेलार, प्रमोद बोराडे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ। आता राज्यात महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक होऊ घातलेल्या आहेत। त्याप्रमाणे थोडा कार्यकर्त्यांचा आग्रह पण होता आणि खरं म्हणजे पक्ष बदली करण्याचं खरं जर तुम्ही विचारला की बाबा तुम्ही फास्ट निर्णय का घेतला, मी सगळ्यांची कोणाची अशी मीटिंग घेऊन बोललोच नाही। हा फास्ट निर्णय घेण्याचा पाठीमागचा हेतू एवढाच होता का सदामामाला दुसऱ्या पक्षातले मोठे नेते शोधत होते का तुम्ही आमच्यात या, पण आता इकडे तिकडे चुकीचा निर्णय कोणाच्या प्रेशरनी घेण्यापेक्षा किंवा होण्यापेक्षा हा निर्णय मी फटकन जोरात घेतला। सर्वांना न सांगता मी घेतला, कारण मला माहिती होता माझ्या कार्यकर्त्यांना माझ्यावर विश्वास आहे, म्हणून पटकन मी आमच्या जिल्हाध्यक्ष असतील तारमले साहेब आणि सूर्यवंशी साहेब यांच्या कानावर घातला आणि त्यांनी वरती कळवलं। त्यांनी सांगितलं मामाला येऊ द्या, वेलकम, घेऊन या, आणि लगेच मला वाटतं 24 तासात हा निर्णय झालेला आहे आणि पटकन निर्णय घेतला, मी शहराध्यक्षपद दिलं आणि मग सगळ्यांना मी सांगतोय आता का आपल्याला एकत्र मिळून काम करायचं आहे। मग युतीमध्ये जो निर्णय अजितदादा तटकरे साहेब घेतील, आमचे जिल्हाध्यक्ष वगैरे, तो आम्हाला मान्य असेल। आम्ही त्या निर्णयाचं कुठेही म्हणजे असं काही बाधा अडून देणार नाही। 100% ते आधीच आम्ही पाळणारे लोक आहोत। इच्छुक का नसावं सांगा ना तुम्ही? इच्छुक तर मला वाटतं आता एक 2-4 डझन तरी असतील आमच्या महिला भगिनी। इच्छुकला काय होतं सांगा ना? पण युतीचा जो निर्णय येईल तो अखेरचा असेल एवढा तर मी 100% मानतोय आणि सांगतो सर्वांना। आपला अकेला चलो, पक्ष सांगतील, जिल्हाध्यक्ष सांगतील त्याप्रमाणे आम्ही चालणार। मग युती नाही झाली तर हेच सांगतील ना वरचे लोक का मामा आपल्या तयारीला लागा तुम्ही, आणि तशी सुद्धा तयारी आम्ही ठेवलेली आहे इकडे। तयारी कशी असणार म्हणजे असणार ना, आम्ही सोबत तयारी म्हणजे जिल्हा आमच्या जो आता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे जो कोणी असेल या लोकल मध्ये आमच्या पक्षात जो ठरवला उमेदवार तो दिला जाईल, आणि इच्छुक उमेदवार आमच्या वार्डात असतील ते जिल्हाध्यक्षच्या माध्यमातून आणि आमच्या ही सगळी टीम असेल यांच्या माध्यमातून आम्ही ते ठरवणार की बाबा कुठल्या वार्डामध्ये कोणाला बसवलं गेलं पाहिजे हे संपूर्ण आम्ही व्यवस्थित ठरवून उमेदवार देणार। शहर अध्यक्ष म्हणून सदामामा काम करतील, त्यांच्या बरोबर कार्याध्यक्ष म्हणून डी मोहन सर काम बघतील। हे दोघे नेते अंबरनाथ शहराचे अध्यक्ष म्हणून मामा आहेत, कार्याध्यक्ष ते आहेत। त्या दोघांनी निर्णय घ्यायचा, त्यांचे मार्गदर्शक म्हणून आमचे वरिष्ठ नेते तारमळे साहेब, आमचे कमलाकर सूर्यवंशी, आप्पा मालुसरे हे त्यांना मार्गदर्शन करतील आणि प्लॅनिंगला ते त्यांना मदत करतील।